की भूमिपूजन म्हणजे फक्त गुरुजींना बोलवून एक कुदळ मारली, हार घातला, पेढे वाटले, झालं असं नाही. वास्तुशांत का करावी? आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पण काही अदृश्य शक्तींचा वास त्या भूमीवर असतो. तर अशी सगळ्या दोषांनीच आपल्या घर बांधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते. वास्तुशांत ही जरी पूजा असली तरी ह्या सगळ्यांना प्लीज करायला ती एक बली प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये बळी हा असं म्हणलं जातं की दक्षिण दिशा ही त्याच्यातून धन खूप येतं, तर हे मिथ आहे का हे ऍक्च्युअली खरं आहे? लोकांना एकच डायटी माहीत असते दक्षिणेतली, ती म्हणजे यम. पूर्व आग्नेयाला बोरिंग येतं, त्यावेळेला तिथे 100% मेल चाइल्डची डेथ होते. आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम जर विधिशूला असेल तर 100% तिथल्या पुरुषाचा मृत्यू होणार. विधिशूला म्हणजे काय? माझे क्लायंट नाराज झाले की या बाईने व्हिजिटिंग चार्जेस घेतले, नकाशा बघायचे पैसे घेतले, प्रॉपर्टी तर रिजेक्ट केली. पण मला एका दिवसानंतरच त्यांनी फोन केला माझ्या क्लायंटनी आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला काही माहिती होतं का? तर मी बोलले की नाही, माहिती कशाबद्दल होतं? तर म्हणाले की एक घटना झाली आहे त्या फ्लॅटमध्ये. तर म्हटलं काय घटना झाली आहे? तर बोलले आम्हाला वॉचमॅननी सांगितलं की तिथे जे पोरं राहत होते त्यांच्या मैत्रिणींनी तिथून उडी मारून सुसाईड केलं होतं. तर त्या म्हणाल्या की अभी आपसे क्या छुपाना, लेकिन मुझे बेबी नाही आहे. मी घराचं परीक्षण केल्यावर ते दिसलं होतं घरात. मी कुंडली मागून घेतली, म्हटलं तोडफोड करावी लागेल. मी खोटं वास्तुशास्त्र करत नाही. मला 4 महिन्यांनी त्या मॅडमचा कॉल आला की मी प्रेग्नंट आहे. अरे वा. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण बरेच वेगवेगळ्या विषयांवरचे नेहमीच पॉडकास्ट करतो आणि आय एम शुअर की तुमच्या मनात, माझ्या मनात आपलं एक अल्टिमेट ड्रीम असतं, ते म्हणजे घर घेणं. मग ते कधीतरी स्वतःचं किंवा मग भाड्याने पण आपण हे करतो. पण घर घेतल्यानंतर आपल्याला बरेच प्रश्न पडतात की मग याचं वास्तू कसं असलं पाहिजे, मग या दिशा बरोबर आहेत की नाही, मग आपण वास्तुशांत करतोय मग ही कधी केली पाहिजे, काही करतोय ती बरोबर करतोय की नाही, अशा असंख्य प्रश्नांवरची आज आपल्याला उत्तरं मिळणार आहेत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मेघाताई. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. आणि आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी मेघा अडबे. मी मागच्या 15 वर्षापासनं वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस करते. मी रेकी मास्टर पण आहे आणि माझा ज्योतिषाचाही अभ्यास झालेला आहे. ओके. आणि आजचा आपला पॉडकास्ट सुरू करूयात. आणि मी फक्त प्रेक्षकांनाही सांगेन की पॉडकास्ट सुरू करायच्या आधी प्लीज तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या पॉडकास्टला लाईक करा, म्हणजे ज्यांना ऑकल्ट किंवा स्पिरिच्युअलिटी रिलेटेड पॉडकास्ट बघायचे असतील त्यांच्यापर्यंत आपला पॉडकास्ट लवकरात लवकर पोहोचेल. तर ताई, आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूयात. मला सुरुवातीलाच हे विचारावं असं वाटेल की बऱ्याच वेळा असे प्रश्न पडतात की आता घर घेतलं आहे किंवा भाड्याने घर मी घेतलेलं आहे, तर आता सगळे म्हणायला लागतात की वास्तुशांत केली पाहिजे. तर पहिले म्हणजे वास्तुशांत का करावी, त्याचे काय फायदे असतात? आणि बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असतं की वास्तू एक्सपर्ट जे असतात तर हेच वास्तुशांत सुद्धा करतात का? तर हे पण आम्हाला जरा मिथ क्लिअर करून सांगा. सगळ्यात आधी असं म्हणतात की जागा कोणी विकू शकत नाही आणि जागाही कोणी खरेदी करू शकत नाही. तर या जमिनीवर कोणाचा मालकी हक्क आहे तर तो पांडुरंगाचा आहे. तर पहिली सुरुवात जी दोषाची आहे ती इथपासूनच होते की आपण जमिनीची खरेदी विक्री करायला सुरुवात करतो, आपलंच आहे समजून. त्यानंतर असं आहे की जेव्हा कुठलीही जमीन आपण विकत घेतो कन्स्ट्रक्शन करायसाठी, बिल्डर असो, आपण आपला ओन हाऊससाठी घेतली असो, कशाहीसाठी, कमर्शियलसाठी असो, त्यावेळेला त्याचं डेव्हलपमेंट करताना बऱ्याच वास्तुशास्त्राच्या नियमांचं उल्लंघन केलं जातं. त्यावेळेला बरीच झाडांची कत्तल केली जाते ज्याच्यावर घरटी असतात, पशुपक्षी असतात. आणि जसं हे आपलं घर आहे तसा त्यांचाही तो हॅबिटॅट असतो आणि त्यांना आपण उद्ध्वस्त करतो. त्याचप्रमाणे आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पण काही अदृश्य शक्तींचा वास त्या भूमीवर असतो. तर अशी सगळ्या दोषांनीच आपल्या
घर बांधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते. त्यावेळेला ज्यावेळेला ते कन्स्ट्रक्शन होत असतं डेव्हलप, तेव्हा मजुरं असतात, बांधकाम सुरू असतं. ज्या व्यक्तीला राहायला 10x10 पण जागा नाही, तो मल्टी स्टोरेड बांधतोय. आणि ती बांधताना पण त्याच्याही मनात हे येतच असतं की ह्या प्रशस्त खोल्या, प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट, बाथरूम, ही सगळी लक्झरी त्याच्या कल्पनेच्या पलीकडची असते. म्हणजे पुन्हा भावना कोणाच्या तरी दुखावल्याचा संबंध आला. आपल्याला माहिती नाही आहे की त्याचा मॅनेजर, तो ठेकेदार त्याला अंडरपे करतोय. ते कन्स्ट्रक्शन जी प्रोसेस सुरू असते तेव्हा जर कुठल्या भूमीमध्ये काही दोष असेल, विक्षेप देवतांचा तिथे जर काही कुठल्याही प्रकारचा दोष क्रिएट झाला असेल तर एखाद्या मजुराचा बळी पण जाऊ शकतो. ते पण आपल्याला माहिती नसतं. तर असं सगळं मजल दरमजल करत आपण जेव्हा ते घर आपल्याला मिळतं किंवा ती प्रॉपर्टी, ती जमीन आपल्याला मिळते, तर ह्या सगळ्यांना शांत करायसाठी बेसिकली वास्तुशांत केली जाते. तर वास्तुशांत ही जरी पूजा असली तरी ह्या सगळ्यांना प्लीज करायला ती एक बली प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये बळी हा पायसम किंवा तांदळाचा भात करून त्याचा देतात. त्याच्यासोबत हवन करतात. त्या हवनामध्ये ज्या समिधा टाकतात त्या अतिशय पवित्र असतात, मंत्रोच्चार होतात, ती जागा पवित्र केल्या जाते. त्याच्यानंतर गुरुजी त्या गृहलक्ष्मीच्या डोक्यावर कलश देऊन आणि पंच नद्यांचं आवाहन करून, जर प्रत्यक्ष पाणी आणणं शक्य नसेल तर, आणि त्या पद्धतीने प्राणायाम करून घेऊन तिला ते पाऊल आत टाकायला सांगतात. आणि मंत्रघोषांनी ती अतिशय आनंद, जिचे चित्त प्रफुल्लित आहे अशा मनस्थितीत ती तो गृहप्रवेश करते. मंत्रोच्चार सुरू असतात. आणि त्या आधीची प्रोसेस सांगितली आहे की तुम्ही घराचा जो उंबरठा आहे तो सुद्धा मुहूर्त पाहून ठेवा. तर वास्तुशांतीचा हाही एक भाग आहे की त्या पूजनामध्ये उंबरठ्याच्या किंवा चौखट पूजन ज्याला म्हणतात त्याला महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे ती वास्तुशांत केली जाते. ह्यामध्ये पुन्हा एकदा वास्तुशास्त्रासोबत मुहूर्तशास्त्राचं पण महत्त्व आहे की एका स्पेसिफिक तिथी, नक्षत्र, वार, हे सगळ्या ह्याच्या गणना करून जेव्हा तो मुहूर्त काढला जातो, तो जो त्या जागेचा मालक आहे, त्या वास्तूचा मालक आहे, त्याच्यासाठी सर्व तऱ्हेची उन्नती करून देणारा असतो. त्यामध्ये स्थिर लग्न आहे का, चर लग्न आहे, कुठला होरा चालू आहे, हे सगळं नक्षत्र विचार केला जातो. आणि हे कार्य एका शुभ मुहूर्तावर केलं जातं. त्यावेळेला तुम्ही ब्राह्मणांना जेवण देऊन, दक्षिणा देऊन तृप्त करता. जसं की शास्त्रात नियम आहे की भूमीमध्ये 8 प्रकारचे धातू टाका, पण आपण घर कन्स्ट्रक्ट करत असताना लोह, सिमेंट, कॉन्क्रीट, धातूच्या नावावर एक लोहच टाकतो आणि लेड टाकतो. आता जिथे लोह धातू किंवा लीड ह्याचा संबंध येतो तेव्हा फक्त शनी राहू प्रबल असतात. आपल्याला प्रॅक्टिकली हे पॉसिबलच होत नाही की आपण सुवर्ण किंवा रौप्य म्हणजे चांदी, तांब हे कुठल्या प्रकारे टाकू. तर आता जेव्हा भूमिपूजन होतं, जे की फ्लॅटमध्ये करत नाही, जमिनीत ज्यांनी कोणी कुठला प्लॉट घेतला आहे किंवा कुठली जमीन घेतली आहे त्याचं केलं जातं, त्यावेळेला त्या भूमीमध्ये ती सर्व प्रकारचे धातू टाकले जातात. हे जेव्हा खणत असताना होऊ शकतो सरपटणारे प्राणी म्हणजे नाग, त्याचा मृत्यू झाला असेल हे कन्सिडर करून एका कलशात ते नाग नागिणीचा जोडा, इतर वस्तू असं सगळं भरून स्पेसिफिक ठिकाणी खड्डा करून ते पुरतात. आता तो जो खड्डा आहे भूमिपूजनाच्या दिवशी केला जाणारा, तो सुद्धा मुहूर्ताचा विचार करून केलेला आहे. सूर्य जो आहे तो 12 महिन्यात आपल्या राशी बदलतो, म्हणजे दर महिन्यात एक राशी बदलतो. त्याचं कोष्टक आहे की सूर्य ज्या राशीत आहे त्या स्पेसिफिक ठिकाणी त्या हिशोबाने तो खड्डा केला जातो. इतकं शास्त्र सायंटिफिक होतं की भूमिपूजन म्हणजे फक्त गुरुजींना बोलवून एक कुदळ मारली, हार घातला, पेढे वाटले, झालं असं नाही. तर इतका गंभीर्याने विचार करून त्या ठिकाणी काही नैवेद्य दिले जातात की त्या भूमीचे जे आमच्या आधीचे आम्हाला न दिसणारे मालक आहे त्यांना प्लीज केलं जातं. अशी सगळी संकल्पना त्यामागची आहे. अच्छा अच्छा, बापरे. म्हणजे आपल्यासाठी तो एक 10 मिनिटाचा सोहळा असतो, बट त्याच्या मागे किती मोठं शास्त्र आहे. तेच त्या दिवशीच्या जेव घालण्याला पण महत्व आहे की कोणीतरी तुमच्याकडे तृप्त होऊन जात आहे
आणि तुम्ही ब्राह्मण भोजन करता, त्या दिवशी त्या घरात अन्न शिजवलं जात आहे, हो. म्हणजे तुमचे पंचेंद्रिय तृप्त होतात आहे पूर्णपणे, त्या घरात सुगंध दरवळतो आहे. गुरुजी सांगतात की तुम्ही राहायला गेल्यावर तिथे दूध उतू घालवा. तर कुठलीही गोष्ट उतू घालवा म्हणजे काय, जेव्हा ती तुमच्या घरी भरपूर प्रमाणात असेल, ती संपन्नता असेल, तेव्हा तर ती उतू जाईल. म्हणजे आपण ती सुरुवातच समृद्धीनी, संपन्नतेनी आणि तृप्तीनी करतोय. वा, एवढं छान सांगताय आणि आय एम शुअर आता पुढचा पॉडकास्ट पण एवढं इंटरेस्टिंग होत जाणार आहे. तर मला आता पुढे तुम्हाला हेच विचारावं असं वाटेल की मग आता आपण जे सांगितलं आता हे फार पौरोहित्य आणि ह्या अनुषंगाने तुम्ही सांगितलं, बट तुम्ही मेनली करता ते म्हणजे वास्तू रिलेटेड. तर मग काय असतं हे वास्तुशास्त्र? कारण की आम्हाला जेवढं माहिती आहे त्याच्यामध्ये वास्तुपुरुष असतो, मग ते काहीतरी 45 डायटीज असतात. तर मग ह्या व्यतिरिक्त सामान्य व्यक्तीला पण कळेल याने तुम्ही सांगा की वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुशांत यावर आपण बोललो, तो पौरोहित्याचा भाग झाला. तरी पण एनर्जी आणि व्हायब्रेशन्स जे की वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत गरजेचे आहे, मी म्हणेल मुख्य भाग आहे. स्पंदन ज्यांना आपण म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो, ती चांगली करायला आपण हे करतो. हे वेदशास्त्र पारंगत गुरुजींकडनं करून घ्यावं. हा माझा विषय नाही पौरोहित्य. आता वास्तुशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर असं पारंपरिक शास्त्रांनी अशी व्याख्या केली आहे की वास्तुतंत्रे महातंत्रे शिवशक्ती समोदय. म्हणजे काय तर एनर्जी आणि एलिमेंटचा तो एक पॉझिटिव्ह कॉन्फ्लुएन्स आहे. तर इथे एलिमेंट म्हणजे काय तर शिवतत्व आहे आणि एनर्जी म्हणजे शक्ती आहे. तर ही वास्तुशास्त्राची व्याख्या आपण म्हणू शकतो. तुम्ही बोलले की 54 हे असतात, तर असं नाही. एनर्जी फील्ड्स जे असतात, आभा मंडळ, ऊर्जा मंडळ म्हणू शकतो, त्यांना आम्ही देवता नाव दिलंय. ते देवता म्हणजे आपण ज्याला हात जोडतो रोज तो देव नाही. तर एनर्जी फील्डला देवता मंडळ म्हटलेलं आहे. ते 45 देवता असतात, 32 आवरण देवता आणि 12 अंग देवता असतात. तर संपूर्ण वास्तुपुरुष मंडळ जे आहे ते या 45 देवतांचं बनलेलं आहे. बर. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो तो म्हणजे दिशा, की ही दिशा चांगली का ही दिशा वाईट. मग त्याच्यानंतर असं म्हणलं जातं की अरे दक्षिणेला पाय करून झोपू नका, तुम्ही दुसऱ्या दिशेला पाय करून झोपा. किंवा मग मला थोडक्यात हेच विचारावं असं वाटेल, मग अशी कुठली स्पेसिफिक दिशा आहे का की ती सगळ्यात चांगलीच, किंवा ही XYZ दिशा की ही सगळ्यात वाईटच आहे? असं कसं आहे की वास्तुशास्त्रात 4 दिशा आणि 4 उपदिशा याचा संगम आहे. एक ब्रह्मस्थान असतं आणि पंचतत्व असतं. भूमी, आकाश, जल, वायू ह्याचा आणि अग्नी. तर जेव्हा दिशा कुठली शुभ हा विचार येतो तेव्हा ही ऊर्जा पद्धती आहे. म्हणजे कुठली एक दिशा चांगली आणि तिच्या भरोशावरच तीच एक शुभ आहे ती आम्ही पाहणार आणि घरात जाणार असं होत नाही. उपदिशा पण तितक्याच महत्त्वाच्या, मुख्य दिशा पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. पण तरी तुम्ही मला विचाराल तर एक जी आहे ती प्राणिक ऊर्जेची दिशा आहे पूर्व, आणि एक आहे जी जैविक ऊर्जेची दिशा आहे ती म्हणजे उत्तर. या अतिशय महत्त्वाच्या दिशा आहे वास्तुशास्त्रात. बर. पण मग पश्चिम दिशेबद्दल? पश्चिम जेव्हा आग्नेय प्रभागापासनं आपण पुढे जातो, क्लॉकवाईज जाण्याला वास्तुशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. क्लॉकवाईज एनर्जी स्ट्रीमिंग म्हणजे काय तर प्रदक्षिणा मार्गाने होणारा ऊर्जेचा पूर्ण प्रवास. तर आग्नेय, दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम इथपर्यंत ह्या सगळ्या ज्या आहे या प्रबळ पृथ्वी तत्वाच्या दिशा आहे. त्याच्यानंतर ज्या येणाऱ्या आहे मग त्यामध्ये जलतत्व आहे आणि एअर एलिमेंट आहे, वायुतत्व आहे. तर असा हा प्रवास आहे. पण आता बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की दक्षिण दिशा ही त्याच्यातून धन खूप येतं, तर हे मिथ आहे का, हे ऍक्च्युअली खरं आहे? असं नाही आहे. दक्षिण दिशेला आपण म्हणतो पृथ्वी तत्वाची दिशा. तर पृथ्वी ही सर्व समावेशक आहे. म्हणजे सगळे तुमच्यातली निगेटिव्हिटी जी आहे त्या वास्तूतली ती शोषून घेण्याची ताकद दक्षिण दिशा ठेवते आणि नैऋत्य दिशा ठेवते. इथे ॲस्ट्रोवास्तूचा संबंध येतो की दक्षिणेत कालपुरुष कुंडलीमध्ये मकर राशी येते आणि जिथे की मंगळ उच्चीचा असतो, तसाही दक्षिण दिशेत मंगळ आहे.
तर यामध्ये जेव्हा दक्षिण दिशेत दोष असतात, आता इथे दोष म्हणजे काय, तर मोठा डक्ट आलेला आहे, ओपन टेरेस आलेला आहे, तर त्यावेळेला प्राणभय सुद्धा सांगितलं आहे दक्षिण दिशेतनं. आणि लोक त्याला घाबरून जास्त असतात की लोकांना एकच डायटी माहीत असते दक्षिणेतली, ती म्हणजे यम. पण दक्षिणेत जे आहे ते गृहक्षत आहे, गंधर्व आहे. तर ज्या वेळेला एंट्रन्सची गोष्ट येते की जसं तुम्ही बोललात की धन देणारी दिशा आहे, तर त्या चौथ्या पदावरनं म्हणजे गृहक्षताच्या पदावरनं जेव्हा आपल्या घराचा एंट्रन्स असतो तो अतिशय फलदायी असतो. प्रत्येक दिशेचा फोर्थ जे पद आहे, फोर्थ डिव्हिजन, ती पूर्ण त्याची लांबी कॅल्क्युलेट करून ते नकाशावर आम्ही पूर्ण काढतो सगळे पद आणि त्या वास्तुपुरुष मंडळातील डायटी. तर फोर्थ डिव्हिजनमधनं गृहक्षत पदावरनं जेव्हा दक्षिणेत एंट्रन्स असतो तो अतिशय फलदायी असतो. आणि जसं की मी सांगितलं की दक्षिणेला मंगळ आहे, तर मंगळाच्या अधिपत्याखाली काय येतं, तर मंगळाच्या अधिपत्याखाली भूमीच येते. मंगळाला भूमिपुत्र म्हटलंय. आम्ही कुठल्याही रेमेडीज मंगळवारी करत नाही. तर जे लोक ज्यांचा हा व्यवसाय आहे, जे आर्किटेक्ट्स आहे, जे डेव्हलपर आहे, जे जमिनीची खरेदी विक्रीची कामं करतात, अशांना ती दिशा अतिशय भाग्यशाली आहे आणि तो एंट्रन्स अशांना खूप फळतो. आणि ज्या वेळेला कुठल्याही फ्लॅटमध्ये दक्षिण दिशेला एंट्रन्स येतो त्यावेळेला आपोआप जे पूर्ण घराचे विंडोज असतात ते उत्तर पूर्वेला येतात, जे अतिशय शुभ आहे. पण युजली लोक काय बघतात की दक्षिणमुखी घर नको, दक्षिणमुखी घर नको. पण काय होतं की ज्या वेळेला दक्षिणेला एंट्रन्स येतो त्यावेळेला खिडक्या आणि मोठे मोठे टेरेस हे सगळं उत्तरेला पूर्वेला येतं. तर ते जास्त शुभ आहे. म्हणजे आजकाल जे लोक म्हणतात की नाही बाबा पूर्व पश्चिम जर एंट्री असेल तरच ते घर बघा, मुळात पूर्व पश्चिम एंट्री हा कन्सेप्टच नाही आहे. माझे क्लायंट पण मला असंच सांगतात, असं नाही असत काही कुठलीही गोष्ट ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं नसतं. ज्या वेळेला तुम्ही कुठल्या घरात आतमध्ये उभे राहता तुमचा चेहरा बाहेर असतो, तर बाहेर जी दिशा आहे ते त्या घराची फेसिंग आहे हे आपण म्हणू शकतो. म्हणजे मी घराच्या आत उभी आहे आणि बाहेर पूर्व आहे तर ते घर पूर्वमुखी झालं. बाहेर दक्षिण आहे तर ते दक्षिणमुखी झालं. आणि आजकाल कसं आहे की फ्लॅट सिस्टीम मध्ये वास्तुशास्त्र सगळं बदलतं. शास्त्र काय म्हणतं की चौथ्या पदातनं एंट्रन्स शुभ आहे, पण बिल्डरला जेव्हा त्या एका फ्लोअरवर 5, 6, 7 फ्लॅट्स बांधायचे असतात ते एंट्रन्सेस कोपऱ्यात जातात. कोपऱ्यातला प्रत्येक एंट्रन्स हा निगेटिव्ह आहे आणि त्याला ट्रीट करावंच लागतं. पण पुन्हा जर आपण दक्षिण दिशेवर आलो इथे बोलायला परत, तर आपण त्या दक्षिणेचं ओपनिंग किती राहील, म्हणजे घरात ती स्पंदनं जी सोकॉल्ड वाईट आहेत ती किती येतील, 6 फूट लांबी, 3-3.5 फूट रुंदी, एवढंच दार राहील. तर ते कमी स्पंदनं येतील ॲज कम्पेअर्ड टू साऊथमध्ये ओपन टू स्काय टेरेस असेल, मोठी विंडो असेल, त्यापेक्षा एक जर तिथे प्रॅक्टिकली तुमचा एंट्रन्स असला तर घरात ऊर्जा दक्षिणेतनं येणारी कमी राहील. म्हणून तुम्ही अगदी हा दक्षिणमुखी घर आहे हे वाईट आहे, वाईट निश्चित आहे. जर ते सेंटर डिव्हिजनमध्ये नाही आहे, एकीकडे ते दक्षिणेच्या नैऋत्येला गेलं किंवा आग्नेयला गेलं तर रेमेडी करावीच लागते. उपदिशांमध्ये गेलं तर रेमेडी करावी लागते. त्यानंतर तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारला की हेड पोझिशन झोपताना, तर आपला जो पृथ्वीचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो त्याप्रमाणे आहे की आपलं डोकं जे आहे ते दक्षिणेला झालं पाहिजे, हे सायंटिफिक रिझन आहे, आणि पाय उत्तरेला असावे. ज्या घरांमध्ये हे केल्या जात नाही तिथे गंभीर आजार होतात. हे माझ्या बघण्यात आलेलं आहे कन्सल्टेशनमध्ये की बरेच लोक म्हणजे अतिशय ब्रँडेड प्रोजेक्ट्स आहेत आणि प्रीमियम फ्लॅट्स आहे, पण व्ह्यू टेरेस ह्या सगळ्या गोष्टींच्यानी अशा रीतीने ऑलरेडी बिल्डर तिथे जे याचे कन्सिल्ड पॉईंट असतात इलेक्ट्रिकचे ते घेऊन देतो की डोकं उत्तरेला जातं. तो मोठा दोष आहे, महादोष. कारण तुम्हाला माहिती असेल ऐकून की ज्या वेळेला आपला मृत्यू होतो, जीव जातो, त्यावेळेला त्या प्रेताला जमिनीवर ठेवल्या जातं, पुन्हा भूमीशी संबंध आला, त्यावेळेला मात्र पूर्णपणे प्राण विसर्जित व्हावे म्हणून त्याचे पाय जे आहे ते दक्षिणेकडे असतात आणि डोकं उत्तरेकडे असतं. कारण संपूर्ण जी जैविक शक्ती आहे ती त्याच्यातनं विसर्जित व्हावी म्हणून यमाच्या दिशेकडे त्यावेळेला त्याचे पाय केले जातात. बापरे, हे असं पूर्ण शास्त्र आहे आपल्याला. हो,
समजून घ्यायला तसं खूप मोठा विषय हा. पण तुम्ही मगाशी उल्लेख केला ॲस्ट्रो वास्तू, तर काय आहे ॲस्ट्रो वास्तू? आता इथे कसं आहे की जशी आपली कुंडली असते बरोबर, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, थर्ड हाऊस, तशी काळपुरुषाची कुंडली असते घराची प्रत्येक. आणि ज्या वेळेला कुठल्या घरांमध्ये काही दोष निर्माण होतात, ज्याला आपण महादोष म्हणू, तर महादोष म्हणजे काय की एकदम मृत्यूतुल्य कष्ट देणाऱ्या गोष्टी, जे की अतिशय वाईट गंभीर आजार असू शकतात. किंवा आजकालचा सगळ्यात मोठा लोकांना माझ्याकडे मॅक्झिमम क्लायंट्स ज्याच्यासाठी येतात की चाइल्डलेस कपल्स असतात. आणि अजून इतर डायव्होर्स आहे, भांडणं आहे. तर हे ज्या वेळेला तुमच्या कुंडलीत असतं ते तुमच्या घरात रिफ्लेक्ट होत असतं. ओके. तर तेव्हा जेव्हा तुमच्या कुंडलीचा आणि घराचा कंबाईन स्टडी करून रेमेडी केल्या जाते, त्याला ॲस्ट्रो वास्तू अप्रोच म्हणतात. आणि मी याच्यावर खूप सक्सेसफुली काम केलेलं आहे. आणि एका हॉस्पिटलचं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू होतं. तर जेव्हा माझ्या तिथे मल्टिपल व्हिजिट्स असायच्या, कारण त्यांनी सांगितलं होतं की इंटिरियरमध्ये पण काही चूक व्हायला नको, ते पण सुपरविजन तुम्ही करा. रेमेडियल पार्ट तर माझा होताच, डिझाईन्स नकाशा मी पूर्ण दिला होता त्यांना, काय कुठे हवं, OPD कुठे हवी, ऑपरेशनचं OT कुठे हवं, कन्सल्टेशनसाठी वेगळे वेगळे डॉक्टर्स कुठे बसतील. त्यावेळेला एक गायनेकॉलॉजिस्ट ऑब्स्टेट्रिशियन मॅडम होत्या, त्या माझी 3-4 वेळा त्यांची भेट झाली. तर त्यांनी माझा कार्ड नंबर त्यावेळेला घेऊन ठेवला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही महिन्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की तर त्यांच्या घराच्या वास्तूसाठी. तर त्यांचं बंगलो होता. तर मी परीक्षण वगैरे केलं. मी थोडा अंदाज घ्यायला गप्प बसली की मला त्या जागेच्या ऊर्जेचा काही अंदाज यायला पाहिजे म्हणून. तर मी विचारलं की काय करायचं आहे तुम्हाला, काही रिनोव्हेशनचा प्लॅन आहे का? जनरली लोक आम्हाला तेव्हा अप्रोच करतात जेव्हा घर नवीन असतं, तेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा, नाही तर काही रिनोव्हेट तोडफोड करायचं आहे, बाल्कनी इन्क्लोज करायची आहे तेव्हा. तर त्या म्हणाल्या की अभी आपसे क्या छुपाना, लेकिन मुझे बेबी नहीं है. की ह्यांचा एक्सपर्टाईज आहे याच्यामध्ये पूर्ण, हा ह्यांचा विषय आहे आणि मी कोण हे बोलणारी. तर मी घराचं परीक्षण केल्यावर ते दिसलं होतं घरात. मी कुंडली मागून घेतली आणि मग मी म्हणजे त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगते कसं होतं की पूर्व संपूर्ण बंद होती, पूर्वेला टॉयलेट्स होते दोन्हीही मजल्यांवर, आणि त्यानंतर आग्नेय ओपन होती, आणि संपूर्ण जो घरात ऊर्जा प्रवाह होता तो दक्षिण पश्चिमेकडनं होता. म्हणजे उत्तर दिशा सुद्धा ब्लॉक होती, एक लहानशी खिडकी तिथे होती, आणि मास्टर बेडरूम केलं होतं ईशान्येमध्ये. आता जेव्हा काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये तिथे जे आहे पंचम स्थान, जे संततिकारक आहे, आणि पूर्व दिशा जेव्हा बाधित होते तेव्हा अग्नितत्वाच्या ज्या राशी आहे 159, म्हणजे मेष, सिंह आणि धनु, आणि त्याच्याशी संबंधित जे ग्रह आहे ते म्हणजे मंगळ, पुरुष शक्तीचा कारक, गुरु, जीव, आणि प्रत्येक गोष्टीसाठी, चांगल्या घटनांसाठी ज्याचा आशीर्वाद लागतो तो, आणि सूर्य म्हणजे जो प्रजननासाठी जे गरजेचं आहे ते. तर हे मला तिथे दिसून आलं होतं की त्यांच्या कुंडलीतही 5th हाऊस जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं होतं. आणि घरामध्ये जी सूर्याकडनं जो सपोर्ट, जी ऊर्जा मिळायला पाहिजे ते पूर्ण बिघडलेलं होतं. आता पूर्व दिशेमध्ये शुक्राचं नक्षत्र आहे, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुम्हालाही माहिती असेल की मराठीत शुक्र धातू म्हणतात. तर हे मी त्यांना विचारणं योग्य नव्हतं की तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे, पण प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला होता. तर माझं काम होतं की ती रेमेडी करणं. तर मी त्यांना एकच म्हटलं, त्या मला बोलल्या की मला मुहूर्त काढून द्या IVF करायला. तर मी त्यांना बोलली की मॅडम तुम्ही इतके दिवस थांबलाय, तुम्ही मला एक 4 महिन्याचा वेळ द्या रेमेडी नंतर, आपल्याला IVFचा मुहूर्त काढायची गरज पडणार नाही. आणि आम्ही म्हटलं तोडफोड करावी लागेल. मी खोटं वास्तुशास्त्र करत नाही. वास्तुशास्त्रात फॉर्म करेक्शनला अतिशय महत्त्व आहे. फॉर्म करेक्शन म्हणजे काय, तर जिथे जो दोष आहे आधी तो मॅन्युअली काढा. खिडकी नाही आहे ना, तर तुम्ही एक खिडकी क्रिएट करा. फ्लॅटमध्ये राहता शक्य नाही तर गवाक्ष ज्याला म्हणतात, छोटंसं एक हे जिथनं ऊर्जेचा प्रवाह तरी राहील ते क्रिएट करा. तेही नाही करू शकत तर पुढे आम्ही रेमेडी देऊ. तर मी पूर्ण ज्या हिशोबाने करू शकत होती की पहिले तर बेडरूम चेंज केली, त्यांना दक्षिणेकडच्या रूममध्ये शिफ्ट केलं, संपूर्ण नैऋत्य ओपन होती.
नैऋत्य ओपन होती ती पिरॅमिडल रूफ टाकून क्लोज केली. ओके. त्याच्यानंतर पूर्वेतले टॉयलेट्स टोटली रिमूव्ह करून तिथे फोडफाड करणं शक्य होतं. ओन हाऊस होतं. ओके. तर आम्ही टफ अँड ग्लास, तो 2 साईडनी हे होतं, म्हणजे एका साईडनी विजन ब्लॉक असतं पण व्हाईट कलरचा ग्लास असतो, किरण परिवर्तित काही शब्द आहे त्याला, तो लावला. तर ह्या सगळ्यांनी पहिले तर आम्ही फॉर्म करेक्शन केलं. आणि इथे जी चूक होती की ईशान्येची रूम वापरत होते, तर आताच मी सांगितलं की उत्तर ईशान्येला जलतत्व आहे. तर जेव्हा कुठलंही बीजांकन होतं, तुम्हाला म्हणजे सीड जी सो करायची असते त्यावेळेला तुम्ही ती मातीत करता. अग्नीत केली तर ती भस्म होईल, पाण्यात केली तर वाहून जाईल, वायू तत्वाच्या रूममध्ये केलं तर उडून जाईल. पण प्रबळ पृथ्वी तत्वामध्ये जेव्हा बीजांकन होतं तेव्हा पुढे ते ग्रो होतं. तर मॅक्झिमम साऊथ वेस्टमध्ये त्यांना नेऊन आणि साऊथला भक्कम करून, साऊथ वेस्टचे दोष नाहीसे करून, इतर रेमेडीज, रत्नाध्याय, धातू अध्याय, ह्याला सगळं करून हे पूर्ण रेमेडी झाली आणि मला रिझल्ट्स मिळाले. मला 4 महिन्यांनी त्या मॅडमचा कॉल आला की मी प्रेग्नंट आहे. अरे वा. आणि त्याप्रमाणे मग तुमचं काय म्हणतात जे हो, डॉक्टर्सकडनं रेकग्निशन मिळणं, ॲलोपॅथी डॉक्टर्सकडनं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खूप आनंद आहे, अभिमान आहे की मी बऱ्याच डॉक्टर्ससाठी काम केलेलं आहे. मी अनेक डेंटल क्लिनिक्स डिझाईन केलेले आहे आणि ते त्यांचं शास्त्र जसं आहे हे मी त्यांना प्रूव्ह करून दिलं की हे आमचं पण शास्त्र आहे, हे मेटाफिजिकल सायन्स आहे आणि आम्ही रिझल्ट्स देऊ शकतो. करेक्ट. आता तुम्ही जसं ॲस्ट्रो वास्तूचं सांगितलं तसं आत्ता म्हणजे जी आमची जनरेशन आहे, सो ही जास्त करून न्यूमरोलॉजी, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तर मग न्यूमरोलॉजी आणि वास्तू हे कनेक्टेड असतात का? मी स्वतः शिकलेली आहे न्यूमरोलॉजी. मी पण क्लायंटला घराचा नंबर वगैरे कन्सल्टेशनमध्ये देते. पण कसं झालेलं आहे की जी तुमची पिढी आहे ती खूप आभासी जगात जगते, अशासारखं की सगळ्यांना फक्त 6 नंबर पाहिजे असतो. एक्झॅक्टली. आता सगळीकडे शुक्र असून चालत नाही आणि सगळ्यांना शुक्र लाभेल हे पण शक्य नाही. म्हणजे जेव्हा तुमची जी डेट ऑफ बर्थ असते तिची पूर्ण बेरीज केली, म्हणजे भाग्यांक आणि मूलांक हे त्या बेरजेशी कम्पॅटेबल असतात, तर ते घर शुभ आहे. पण ज्या वेळेला हा प्रश्न येतो की अकॉर्डिंग टू न्यूमरोलॉजी घर सिलेक्ट करावं की वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट घरात जावं, तर मी नेहमी म्हणेल की वास्तुशास्त्रानुसार जावं. कारण न्यूमरोलॉजी अलीकडच्या काळात आलेलं शास्त्र आहे. मी ते चुकीचं आहे अजिबात म्हणणार नाही, त्याचे इफेक्ट्स आहे. पण वास्तुशास्त्राचा उल्लेख अथर्ववेदात आहे, स्थापत्यशास्त्र होतं. महाभारत काळात सुद्धा मयसभा आणि तो मयासुरांनी जी बनवली होती तो उल्लेख आहे. आणि तुम्ही शेवटी तिथे राहता, तर नंबर्सपेक्षा एक उत्तम वास्तू असणं, एक पॉझिटिव्ह ऊर्जा त्या घरात असणं हे जास्त गरजेचं आहे. पण तरी 4 आणि 8 नंबरला घेऊन लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. तर इथे एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगते जिथे तुमचा गैरसमज दूर होईल की आपण फ्लॅट घेतो तेव्हा कुठल्याच फ्लॅटचा नंबर 8 नसतो, कुठल्याच फ्लॅटचा नंबर 4 नसतो. मे बी इंडिपेंडंट हाऊसचा नंबर असू शकतो, पण फ्लॅटमध्ये ती बेरीज 503 असते, 204, 202 अशीच असते. तर त्यावेळेला ते कॉम्बिनेशन न्यूमरोलॉजीचं बदलून जातं. म्हणजे 8 नंबर हा जितका त्रासदायक असेल, सिंगल 8 डिजिट, तेवढा 701 नसणार आहे. तिथे सूर्य केतू येतात. आणि 4 नंबर सोबत पण हेच होतं आपलं. तर पण तरी 4 हा राहूचा नंबर आहे. तर अशा वेळेला आलंच 4 नंबरचं घर, तर त्यावेळेला आपल्या पत्रिकेत राहूची काय पोझिशन आहे ते बघून ते घर घेता येईल. ओके. तर ताई, तुम्ही आत्ता मगाशी जसा उल्लेख केला, आपण दक्षिण दिशेबद्दल बोललो की धन प्राप्तीसाठी ती का महत्त्वाची असते. तर तसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की पूर्व आणि उत्तर. तर मग पूर्व आणि उत्तर दिशा का महत्त्वाच्या असतात किंवा त्याला एवढं पॉझिटिव्ह का म्हणलं जातं? वास्तुशास्त्रामध्ये, पारंपरिक शास्त्रात एक सूत्र आहे पूर्व दिशेचं, पूर्वे प्लवे भवेत लक्ष्मी. म्हणजे काय? प्लव म्हणजे काय? तर त्या जमिनीचा उतार किंवा आपण ज्याला म्हणू शकतो व्हायब्रेशन्स. तर पूर्वेचे जे व्हायब्रेशन्स आहे, स्पंदना आहे, त्याला लक्ष्मीकारक म्हटलेलं आहे. पूर्व ही प्राणिक ऊर्जेची उगवतीची दिशा आहे. आणि प्रत्येक घरात
जर का पूर्व दिशेत खिडकी असेल, वरांडा असेल, टेरेस असेल आणि सकाळची सूर्यकिरणं ब्रह्मस्थानापर्यंत येत असतील तर अर्धे वास्तुदोष तिथे नष्ट होतात. आणि तुमच्या ग्रोथसाठी आणि तुमच्या पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जसं जॉब आहे, लग्न आहे, कन्सेप्शन आहे, सगळ्या गोष्टींसाठी पूर्व दिशा पाहिली जाते. तिथे ग्रह म्हणाल तर तिथे सूर्य आहे. वास्तुपुरुष डायटीतले तिथे आदित्य आहे, रवी आहे. त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची दिशा आहे. पूर्व. हां. आणि मग उत्तर रिलेटेड? उत्तर ही जैविक ऊर्जेची अतिशय महत्त्वाची दिशा आहे. उत्तर दिशेबद्दल एक सूत्र आलेलं आहे, पूज्या लाभ करी नित्यम, पुत्र पौत्र विवर्धिनी, कामदा मोक्षदा धनदा च उत्तर प्लवः. म्हणजे काय, जी नित्य ऊर्जा देणारी आहे. सूर्य 20 म्हणजे जी पूर्व आहे, सूर्य आकाशात आहे तोपर्यंत आपल्याला ऊर्जा मिळत राहील. पण जी ही जैविक ऊर्जेची दिशा आहे, उत्तर दिशा, तिथे 24/7 आपल्याला तिथून चांगली शुभ स्पंदनं मिळतात. आणि आयुष्यात जे जे लागतं, कामदा, भोगदा, म्हणजे नुसता पैसा असून उपयोग नाही, तर आम्हाला उपभोगही घेता आला पाहिजे. नाही तर पैसा आहे, आरोग्य नाही, तर आम्ही कशाचाच उपभोग घेऊ शकणार नाही. तर तुम्हाला आरोग्य देणारी, समृद्धी देणारी आणि पुत्र पौत्र विवर्धिनी, म्हणजे त्या घरात राहणाऱ्यांचं जिथे उत्तर ऊर्जेची स्पंदनं आहेत, अगदी दोषविरहित उत्तर दिशा आहे, इतकं लाईफ स्पॅन असतं की आनंदात 3 पिढ्या एकत्र राहू शकतात. मातृशक्तीची दिशा आहे. काळपुरुष कुंडलीमध्ये 4th हाऊस आहे, कर्क राशी आहे. आणि पुन्हा ॲस्ट्रोवास्तू आलं, कर्केत गुरु उच्चीचा असतो. आपण गुरुचा संबंध जीवाशी जोडला आहे. तर जीवाला सर्व प्रकारचे भोग देऊन तृप्त करणारी ती दिशा आहे. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची दिशा आहे. प्राणिक ऊर्जेची, जैविक ऊर्जेची, अशा पूर्व आणि उत्तर दिशेत दोष नसावे हे वास्तुशास्त्र म्हणतो. रादर तिथल्या दोषांना महादोष म्हटलेला आहे. मग तुमचे असे काही अनुभव आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही, म्हणजे जसं आता तुम्ही मगाशी डॉक्टरांच्या रिलेटेड अनुभव सांगितला, त्या प्रकारचे कुठले? माझ्या व्यवसायात काम करत असताना बरेच मिश्र अनुभव येतात. तर एक घटना सांगेल, काही वर्ष आधीची आहे. उत्तर पूर्वेशी तर संबंध आहेच, पण त्याचा मुख्य संबंध जो आहे तो इतर दिशांशी पण आहे. ज्याला आपण उगवतीच्या दिशा किंवा सोर्स डायरेक्शन म्हणतो, त्या म्हणजे पूर्व उत्तर झाल्या. पण अस्त दिशा किंवा सिंक डायरेक्शन ज्या आहे त्या दक्षिण किंवा पश्चिम आहे. दक्षिण आणि पश्चिम आहे, किंवा नाही, दक्षिण पश्चिम नैऋत्य या अस्त दिशेच्या दिशा आहेत. तर मला एक फ्लॅट सिलेक्शन आलं होतं आणि नकाशा माझ्याकडे पहिलेच आला होता. तर मी सांगितलं, 3 बेडरूमचा फ्लॅट होता, अटॅच टेरेस होते प्रत्येक बेडरूमला. तर बाकी जे टेरेस होते त्याची पोझिशन मला ओके वाटत होती. पण एक जो मास्टर बेडरूम त्यांचा होता दक्षिणेला, तिथे जो टेरेस आला होता, तो मी त्यांना सांगितलं घेताना की इथे जर तुम्ही छत टाकू शकत असाल, ह्याला कव्हर करू शकत असाल, मी सांगितलेल्या उपाययोजना करू शकत असाल, तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाही तर अदरवाईज हा फ्लॅट माझ्याकडून नाही आहे. चांगली डील होती. त्यामुळे त्यांनी म्हटलं, नाही मॅडम, हम सब करने को तैयार आहे, आप विजिट कीजिए. मी विजिट करत असताना त्यावेळी तिथे बॅचलर मुलं राहत होते. तर रविवारची त्यांच्या सोयीची वेळ, त्यांना जमेल तसं घर आवरून ठेवलं होतं. ओनर माझ्या सोबत होते, ज्यांना विकत घ्यायचं आहे ते माझ्यासोबत होते. मी परीक्षण करत असताना बारकाईने सगळ्या गोष्टी बघत होती आणि नकाशा आधीच बघितल्यामुळे ती फॉर्मॅलिटी होती की मी फक्त उत्तरेला काही टिल्ट आहे का ते बघितलं. आमच्या शास्त्रात त्याचं फार महत्त्व आहे की जो बिल्डर आपल्याला नकाशा प्रोव्हाइड करतो त्यात टिल्ट नसतो. टिल्ट म्हणजे तुमची उत्तर किती डिग्रीनी हे झालेली आहे, टिल्टेड आहे, हा कललेली आहे. ती पश्चिमेकडे कललेली आहे की ती उत्तरेकडे कललेली आहे, सॉरी ईस्टकडे कललेली आहे, त्याला टिल्ट म्हणतात. तो जेव्हा एक 25 ते 30 डिग्रीच्या वर जातो तेव्हा ती प्रॉपर्टी विदिशा वास्तू होते. म्हणजे मुख्य दिशा कोपऱ्यात जातात, उपदिशा मध्ये येतात. म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ कोपऱ्यात आणि नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्ट हे अशा मध्ये येतात. तर विदिशा प्रॉपर्टी एक वेगळा विषय आहे, त्याच्या भरपूर रेमेडीज आहे आणि ते शुभ नाही आहे.
बर. तर तेवढा टिल्ट बघायसाठी उत्तरेचा मी कंपास हातात काढला होता. पण जसं जसं मी घरात आत जात गेली, तर ज्या वेळेला मी त्या दक्षिणेच्या रूममध्ये गेले, तर सडनली माझा जो स्वर आहे, स्वर म्हणजे ब्रेथ, म्हणजे हे स्वरविज्ञान आहे पूर्ण, आणि मी ते शिकलेली आहे, आणि ते मी वास्तूमध्ये ज्याचा अतिशय उपयोग होतो एनर्जी आणि व्हायब्रेशन्स चेक करायला. तर जी लेफ्ट ब्रेथ असते, चंद्रनाडी म्हणतात, ती अतिशय शुभ असते, आणि सूर्यनाडी ही कठीण क्रूर म्हटल्या जातं हिला. एक सुषुम्ना असते जी तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये असता तेव्हा ऍक्टिव्हेट होते. तर माझा जो चंद्रस्वर चालू होता घरात एंट्री केल्यावर, तो जोपर्यंत मी 3rd बेडरूममध्ये पोहोचली तर सडनली सूर्यस्वर झाला. ब्रेथ इतकी शॉर्ट झाली, म्हणजे तत्व, ब्रेथच्या लांबीनी तत्व कळतं. पृथ्वी तत्वात आहे, जल तत्वात आहे, ते वायू तत्व होतं, एकदम शॉर्ट ब्रेथ. तर मला हे तर कळलं की काहीतरी गडबड आहे, इमिजिएट कळलं, कारण इतक्या फास्ट कधी स्वर बदलत नाही. आणि वास्तुशास्त्रात जे डोळ्यांनी दिसतं दिशा, फक्त तितकंच नसतं, तर अनुभव घेण्यासारख्या काही गोष्टी असतात. ऊर्जा, स्पंदनं, व्हायब्रेशन्स, एनर्जी, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर त्यावेळेला माझी ती ब्रेथ बदलली, मला खूप चोक झाल्यासारखं वाटायला लागलं. मी टेरेसपर्यंत पोहोचूच शकले नाही. मी इमिजिएट यू टर्न घेतला, बाहेर आली फ्लॅटच्या. तर मला ओनर थोडे सारवासारव करायला लागले, नाही नाही बॅचलर लोक रहते है, थोडा खराब रखा है. तर माझा हा विषयच नव्हता. आणि त्यावेळेला अतिशय स्पॉन्टेनियसली मी त्यांना सांगितलं, चौकशी करा, हे घर घ्यायची घाई करू नका, टोकन द्यायची नाही. मॅडम कल गुढीपाडवा है, आपने बोला था अच्छा दिन है. अच्छा दिन है लेकिन प्रॉपर्टी अच्छी है क्या? तर मी त्यांना म्हटलं की असे तर अनेक मुहूर्त येतील, पाडव्यानंतरही मी तुम्हाला मुहूर्त काढून देते टोकन द्यायला, पण तुम्ही हे चेक करा की या घरात काय झालं आहे, इतका का ओनर डेस्पिरेट आहे हे घर विकायला. मग त्यानंतर हे बोलून मी चालली गेली. समहाऊ माझे क्लायंट नाराज झाले की या बाईने व्हिजिटिंग चार्जेस घेतले, नकाशा बघायचे पैसे घेतले, प्रॉपर्टी तर रिजेक्ट केली, जे की व्हिजिट करायच्या आधी म्हटलं होतं ओके आहे रेमेडी केल्यावर. पण मला एका दिवसानंतरच त्यांनी फोन केला माझ्या क्लायंटनी, आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला काही माहिती होतं का? तर मी बोलले की नाही, माहिती कशाबद्दल होतं? तर म्हणाले की एक घटना झाली आहे त्या फ्लॅटमध्ये. तर म्हटलं काय घटना झाली आहे? तर बोलले आम्हाला वॉचमॅननी सांगितलं की तिथे जे पोरं राहत होते त्यांच्या मैत्रिणींनी तिथून उडी मारून सुसाईड केलं होतं. ज्या बेडरूम आणि ज्याला अटॅच जो टेरेस होता तिथून त्या मुलींनी उडी मारली होती, आणि ही काही वर्षांआधी झालेली घटना होती. आणि म्हणून आता त्या ओनरला लवकरात लवकर ते घर काढायचं होतं. तर हे काहीही सुपर नॅचरल नाही आहे. स्वर हे पण विज्ञान आहे, आणि माझं शास्त्र मला तिथे दोष दिसत होतं की दक्षिण नैऋत्येत असलेले दोष हे महादोष असतात. तिथे ओपन टू स्काय पूर्ण टेरेस होता, आणि मला महादोष तिथेच दिसला होता की अशी अघटित घटना होणं ह्या घरात नॉर्मल होतं. अशा प्रकारचे म्हणजे असे बरेच अनुभव असतील. पण आत्तापर्यंत जे लोक पाहतायत, तर आता एक तुम्ही या सगळ्यांना हेल्प करू शकता का, की एक असं काय म्हणतात गाईड, की जे जास्त टेक्निकल नसेल, पण समजा कोणाला जर घर घ्यायचं असेल तर त्यांनी ह्या बेसिक तरी गोष्टी बघाव्या, तर त्या कुठल्या गोष्टी असतील? जर कोणाला घर घ्यायचं असलं तर सगळ्यात आधी ऑफर बघू नका, व्ह्यू बघू नका, आणि ऑफिसच्या जवळ आहे म्हणून घेतोय हे बघू नका. कुठेतरी शास्त्र सुसंगत विचार पण करा, की जसं मी म्हटलं की घरात ऊर्जा कोणत्या दिशेतून येते आहे, टेरेस कुठे आहे, खिडक्या कुठे आहे हे बघा, महादोष आहे का, ईशान्येला टॉयलेट आहे का, नैऋत्य संपूर्ण ओपन आहे का किंवा टेरेस आहे का हे निश्चितपणे बघा. ज्यांचा स्वतःचा बंगला असेल, जे कन्स्ट्रक्ट करणार असतील, आग्नेय दिशेमध्ये अंडरग्राऊंड वॉटर टँक किंवा बोरिंग आहे असं घर किंवा रो हाऊस घेऊ नका. आग्नेय दिशेला ज्यावेळेला पूर्व आग्नेयला बोरिंग येतं त्यावेळेला तिथे 100% मेल चाइल्डची डेथ होते. पुत्र संततीसाठी नाशकारक आहे ते. हे किमान इतक्या गोष्टी विचारात ठेवून घ्या की ईशान्येला टॉयलेट नको, नैऋत्येला ओपन स्पेस नको, घरात ऊर्जा कुठून येते आहे. लोक फक्त म्हणतात एंट्रन्स बघितला आहे आम्ही, आम्हाला फक्त एंट्रन्स सांगा, आम्हाला फक्त किचन सांगा. किचन जे पारंपरिक शास्त्रात म्हटलं होतं ते आजच्या
फ्लॅट संस्कृतीत बसतच नाही. आपलं पारंपरिक स्वयंपाकघर जे होतं ते इतकं वजनी नव्हतं. आज आम्हाला फुल ट्रॉलीज पाहिजे, वॉल युनिट्स पाहिजे, आमच्याकडे मायक्रोवेव्ह पण असणार, OTG पण असणार, डिश वॉशर जे की 150 किलोचं आहे, आणि वॉशिंग मशीन पण आम्ही तिथेच ड्राय बाल्कनीत ठेवणार. म्हणजे घरातली सगळ्यात हेवी जी जागा आहे ती किचन आहे. तर अशा वेळी हे किचन आग्नेयाला असणं तर शास्त्रसंमत आहे, उत्तम आहे. पण आग्नेय नसेल तर दक्षिणेलाही चालेल हे किचन. ओके. कारण वजन तिथे पण आहे. इतकंच आहे की प्रोव्हाइडेड काही रेमेडीज कराव्या लागतात, प्लॅटफॉर्मचा कलर बदलावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा विचारात निश्चितपणे घेतल्या पाहिजे. बंगलो असेल ज्यांचा, त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की साईट मार्जिन कुठे किती सुट्टे आहे. विथीशूला तर नाही. विथीशूला म्हणजे काय? विथीशूलाला मी लेमॅन्स लँग्वेजमध्ये म्हणेल रोड हिट आहे का. एक रस्ता येऊन जो आहे तो तुमच्या घरावर हिट करतोय किंवा उघडतोय, ह्याला म्हणतात विथीशूला. तर शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, द्वारे तू रथया विद्ये भवेत सर्व कुलक्षया. म्हणजे काय तर विथीशूला जी आहे ती कुलक्षय करणारी आहे, सडन डेथ, अकाल मृत्यू असे रिझल्ट्स देणारी आहे. तर ज्यावेळेला तुम्ही इंडिपेंडंट हाऊस घेता, बंगलो घेता, त्यावेळेला विथीशूला तिथे आहे का हे बघणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे रोड तिथून सुरू होतोय का? नाही, कुठला रोड येऊन तिथे हिट करतो आहे का. हे माझं घर आहे आणि कुठला रोड तो तिथे पण विथीशूला कुठल्या दिशेची आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांमध्ये इतके गैरसमज होते की उत्तर ईशान्येची विथीशूला फार शुभ असते, कारण ती पैसे देणारी दिशा आहे. पण मी इथे सांगू इच्छिते की कुठलीच विथीशूला शुभ नाही. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम जर विथीशूला असेल तर 100% तिथल्या पुरुषाचा मृत्यू होणार. माझे अनेक घरं पाहण्यात आहे. आणि ज्यावेळेला विथीशूला ही ईशान्य उत्तरेत नाही येते त्यावेळेला एक्सेसिव्ह वॉटर एलिमेंट होऊन जातं आणि ते त्या ब्रह्मस्थानापर्यंत त्या निगेटिव्ह ऊर्जा ती पोचते आणि त्याचे परिणाम स्त्री व्याधीत होतात. स्त्री व्याधी पण साधी नाही तर कॅन्सर किंवा मृत्यूतुल्य कष्ट देणारी स्त्री व्याधी. फरक इतकाच आहे की एकीकडची विथीशूला फिमेल्ससाठी वाईट आहे, एकीकडची मेल्ससाठी वाईट आहे. पण विथीशूला ही वाईटच आहे. बापरे. रोड हिट म्हणा त्याला. रोड हिट, कुठलाही रस्ता येऊन तुमच्या घरावर धडकतो आहे त्यावेळेला तो शूल ज्याला म्हणतात त्याप्रमाणे घरावर आक्रमण करतो. आणि ब्रह्मस्थानाभोवती, ब्रह्मस्थान म्हणजे सेंटर पार्ट घराचा, जर 9 पार्टमध्ये घराचं विभाजन केलं, तो सेंटरचा जो पार्ट राहील त्याच्या भोवती जे अंगदेवता असतात आणि आवरण देवता असतात, जे 45 वास्तुपुरुष डायटीजमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, त्या सगळ्यांना छेदून तो आक्रमण करतो. त्यावेळेला ती विथीशूला घरात जीव घेते. बापरे. पण या गोष्टी लोकांनी आधी कन्सिडर करून बेसिक. हो, निश्चित हे करू शकतो. फार वाईट माझ्या क्लायंटचा अनुभव आहे विथीशूला असलेल्या घरातला. आणि ज्यावेळेला घटना होऊन जाते त्यावेळेला आपल्या हातात काहीच नसतं. अगदी बरोबर. पुढे जाताना आता थोडंसं मला घर घेतलेलं असतं लोकांनी आणि मग त्यांच्या हिशोबाने ते डेकोरेट करतात. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की घरामध्ये पेंटिंग्स असे ॲब्स्ट्रॅक्ट लावलेले असतात की म्हणजे कळत नसतं हे काय डिझाईन आहे, पण आजकालची मॉडर्न आर्ट आर्ट असल्यामुळे त्याला कोणी क्वेश्चन नाही करू शकत. किंवा बरेच जण घरामध्ये आर्टिफिशियल प्लांट्स ठेवतात खूप. मग ते टॉयलेटमध्ये पण असतं, किचन एरियात पण असतं. तर हे ठेवावं का किंवा मग हे असे फोटो फ्रेम्स लावावे का घरात? मॉडर्न आर्टला माझा विरोध नाही आहे, पण अतिशय विक्षिप्त असं सगळं चित्रण असलेले, ज्याला पाहून कळत नाही असे पेंटिंग्स घरात लावू नये. किंवा फार दुःखी रडणारी स्त्री असते, महाभारतातले युद्धाचे चित्र, रडणारं मूल, हे सगळं लावू नका. तुम्ही शिवराज्याभिषेक लावा दक्षिणेला, तिथे मंगळ आहे, शौर्य आहे. तुम्ही चांगले चित्र लावा घरात, तुम्ही सिनरी लावा, हे चालतं. तर लोकांना माहिती असतं की उत्तरेला पाणी, लोक नायगारा फॉलच लावतात, पण तितकं प्रबळ जलतत्व तुम्हाला झेपणार आहे का? त्याच्याने तुम्ही जी घराची थीम आहे त्याला सुसंगत पिक्चर्स लावू शकता. आणखीन डिटेलमध्ये जायचं आहे तेव्हा मी माझ्या क्लायंट्सला सांगते, पूर्ण रिपोर्ट तयार करून देताना, की तुम्ही पूर्व आग्नेय दिशेला कॉपरचे आर्टिफॅक्ट्स ठेवा. एक आम्ही दिशांनुसार कुठल्या स्पेसिफिक शेपच्या वस्तू ठेवायच्या हे सुद्धा सांगतो.
अरे वा. की उत्तर असेल तर तुम्ही व्हेवी शेपमध्ये घेऊ शकता, व्हाईट कलरमध्ये घेऊ शकता, पण एक भडक रंग घरात लावू नये, त्याचा वेगळा इफेक्ट येतो. आणि बरेच लोक स्वतःचे म्हणजे फॅमिलीचे फोटोज किंवा हे लावतात, तर ते योग्य आहे का? फॅमिली फोटोग्राफ्स तुम्ही लावू शकता, तुम्ही पूर्व दिशेच्या भिंतीवर लावू शकता, तुम्ही पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावू शकता. ओके. तुम्ही नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट हा जो झोन आहे तिथे तुम्ही न्यूली मॅरिड कपलचा एक फोटोग्राफ लग्नातला लावू शकता, किंवा नैऋत्येच्या खोलीमध्ये तुम्ही गोल्डन फ्रेममध्ये एक हॅपी फॅमिली पिक्चर लावू शकता. ओके. की स्थैर्य देणारी दिशा आहे. तर त्या फ्रेममध्ये असल्याप्रमाणे स्थिर राहतील रिलेशन, सगळे एकमेकांशी हसून आणि चांगल्या मूडमध्ये इंटरॅक्ट करतील. आणि पितरांचे फोटो जे आहे ते देवघरात ठेवू नका, ते तुम्ही दक्षिण दिशेच्या रूममध्ये दक्षिणमुखी ठेवू शकता. बाकी आपल्याला आपले फॅमिली फोटोग्राफ्स दक्षिणमुखी नाही ठेवायचे. आता तुम्ही देवघराचा उल्लेख केला, देवघराच्या बाबतीत पण असे बरेच म्हणजे आम्हाला कॉमेंट्स वगैरे येतात की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की आमचं घर जे आहे ते 1 रूम किचन आहे. युजली असं म्हटलं जातं की देवघर टांगून ठेवू नका किंवा अशा पद्धतीने, किंवा मूर्ती जास्त ठेवू नका घरात देवांच्या किंवा याच्या एकपेक्षा जास्त. तर बरेच जण म्हणतात की आमच्याकडे मग 1 रूम किचन मध्ये आम्ही राहतो, आमच्याकडे जागा नाही तेवढी, किंवा मुंबई सारख्या ठिकाणी. तर मग अशा वेळी काय केलं पाहिजे? बघा, अगदी 1 रूम किचन असो किंवा 1 रूम असो, वास्तुशास्त्र तर सगळ्यांना लागू होतं. उपपीठ रचनेनुसार देवता मंडळ तयार होऊन तिथे एनर्जी फील्ड्स ॲक्टिवेट होऊन तुम्हाला इफेक्ट देतात. तर देवघर कितीही मोठं किंवा लहान घर असलं तरी ईशान्येत किंवा पूर्वेत तुम्ही ठेवू शकता. अगदी शक्य नसेल तर तुम्ही पश्चिमेत ठेवू शकता. पूर्वमुखी देव ठेवावेत. देवांचं जे मुख आहे आणि पूजा करणाऱ्याचं मुख आहे हे दक्षिणेत असू नये. कारण आज दक्षिणमुखी काही साधना केल्या जातात. आपल्यापैकी किती लोक देवासमोर साधना करायला बसतात? आपली तर लिस्ट असते, आणि जेव्हा आपली लिस्ट असते तेव्हा आपल्याला त्या सोर्स डायरेक्शनला फेस करणं जास्त हितवह असतं, की मला हेही पाहिजे, मला तेही पाहिजे. तर त्यामुळे उत्तर आणि पूर्वमुखी, उत्तरेला देव ठेवू नये कारण दक्षिणमुखी होईल. तर पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर देवघर ठेवू शकता. ईशान्य असेल तर उत्तम आहे. पण ईशान्येला देवघर जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा एक चूक करू नये. बंगलोजमध्ये किंवा मोठ्या मोठ्या फ्लॅट्समध्ये 3-3.5 स्क्वेअर फुटाच्या लोक एक रूम करतात, मार्बलचं पूर्ण त्याच्यावर इंटिरियर करतात, पिलर लाईक स्ट्रक्चर बनवतात. त्यावेळेला तुम्ही नकळतपणे जडत्व तिथलं वाढवत असता. व्हाईट मार्बल उत्तरेला पूर्वेला हवा, पण खूप हेवी स्ट्रक्चर नको. तर तुम्ही सागवानचं ठेवू शकले तर चांगलं आहे देवघर. पश्चिमेला हेवी पण केलं तरी चालणार आहे. पण पुन्हा मध्ये असं एक फार रील्स आल्या होत्या की लाल वेल्वेट टाकायचं का. मला क्लायंट विचारतात, मॅडम चलेगा क्या वो रेड वेल्वेट और रेड लाइट. पहिली बात तो रेड लाइट की जरूरत नाही आहे. और रेड वेल्वेट इतकंसं ते लाल कापड तुम्हाला इफेक्ट देत नसतं. ज्या वेळेला तुम्ही तिथे भूमीमध्ये रेमेडीज करता किंवा ती दिशा योग्य असते आणि एनर्जी स्ट्रीमिंग क्लॉकवाईज असते, त्यावेळेला ते लहानसं लाल कापड किंवा देवघरात आलेली उपकरणं इथपासनं मायक्रो मॅनेजमेंट करायची गरज नसते. आपण मुख्य काम करतो, पायापासनं सुदृढ बनवतो, भक्कम पाया करतो. त्यावेळेला मग अगदी बारीक सारीक गोष्टी पाहायची गरज नसते. ओके. आणि बरेच जण आता जसं 1 रूम किचन किंवा 1 BHK असतो, हो, टांगून ठेवू शकतो, काही हरकत नाही आहे. आणि काही जण बेडरूम मध्ये शक्यतोवर ते नसावं. जेव्हा अगदी तुमचं एका रूमचंच घर आहे, तुम्हाला पर्याय नाही आहे, तेव्हा त्यातल्या त्यात तुम्ही पूर्व भिंतीवर घेऊ शकता. पण जेव्हा तुमचा एक डिसेंट साईजचा फ्लॅट आहे 2 BHK 1 BHK, तेव्हा शक्यतोवर बेडरूममध्ये देव ठेवू नये. आणि बऱ्याच वेळा असं होतं की किचनमध्ये देवघर असतं, पण मग लोक म्हणतात की आम्ही नॉनव्हेज आणि हे सगळं करतो. हा मला वारंवार येणारा प्रश्न आहे की मी त्या नकाशामध्ये ती जागा मला तिथेच बरी मिळत असते म्हणून देवघर. मॅडम हम नॉनव्हेज खाते हैं, लेकिन भगवान को आप हॉल में बैठ के नॉनव्हेज खाएंगे तो नहीं दिखेगा क्या. त्याच्यानी प्रॅक्टिकल लाईफमध्ये काही गोष्टी जोडू नये. मग तुम्ही तुमच्या जर हॉलमध्ये आपण देवघर दिलं तर पूर्व ईशान्य आली पाहिजे. लोक कोपरा म्हणतात, पण वास्तविक कोपरा नसतो तो. जसं मी सांगितलं घराचे 9 भाग केले,
फक्त येणारा तो एक पार्ट असतो. हो. तर जर तुम्हाला ती जागा, तो स्पेस तुम्ही डेडिकेट करू शकत असाल देवाला, तर निश्चित हॉलमध्ये करा. अदरवाईज तुम्ही किचन जर असेल पूर्व बाजूला, तर तिथेही देवघर ठेवलं तर काही हरकत नाही आहे. बरं, आपला पॉडकास्ट बऱ्याचशा गृहिणी ज्या आहेत त्या बघतात, तर बऱ्याच वेळा असं होतं की पूर्ण घर खूप सुंदर असतं, पण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की किचन हे म्हणजे तुम्हाला असं वाटणार की नको बाबा आत जायला, कारण एवढं ते मेसी म्हणा किंवा मग गोष्टी असतात. तर ह्याचा पण काही काय म्हणतात आपल्या हेल्थवर परिणाम होतो का, किंवा तुमच्या बाकी गोष्टींवर परिणाम? निश्चितच होतो. पाकगृहासाठी जी जागा दिली आहे ती आग्नेय आहे. देवतालयासाठी जी जागा दिली आहे ती ईशान्य आहे. ज्या वेळेला आग्नेयमध्ये तो अग्नी नसतो किंवा ते स्वयंपाकघर नसतं, तेव्हा एक पूर्ण अक्ष बिघडतो. म्हणजे कुठला? तर साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, आग्नेय वायव्य हा अक्ष बिघडतो. आणि गृहिणींचं म्हणाल तर आज त्यांचा जास्तीत जास्त वेळ तिथे उभं राहून काम करण्यात जातो, तर त्यांचा फेसिंग पण महत्त्वाचा आहे. सोर्स डायरेक्शनकडे फेसिंग असलं तर अतिशय उत्तम आहे. पण ईशान्येत जर तुमचं अनफॉर्च्युनेटली किचन आलं असेल, म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये, तर ते म्हणजे अजिबातच शुभ नाही आहे. तो एक महादोष आहे. जितकं वाईट ईशान्येला टॉयलेट येणं आहे, तितकंच वाईट त्या ईशान्येला ते स्वयंपाकघर येणं आहे. त्यावेळेला तिथे जलतत्व वाढायला काही उपाययोजना करून घ्याव्या लागतात. ते किचन अतिशय लाईट असावं लागतं. शक्य झालं तर ते बदला, घरच बदला शक्य झालं तर. कारण ज्या वेळेला ईशान्येत किचन येतं त्यावेळेला तो पूर्ण सौर संदर्भ बदलूनच जातो आणि ऊर्जा प्रवाह बदलून जातो, उत्तर बंद होऊन जाते. त्यामुळे ह्या गोष्टींची निश्चित काळजी घ्या. प्लॅटफॉर्मचा कलर अकॉर्डिंग टू वास्तू घेऊ शकता तुम्ही. ब्लॅक ग्रॅनाईटच्या ऐवजी जर दक्षिणेकडचे किंवा आग्नेयात जर तुमचं किचन आहे तर तुम्ही येलो कलरचे कॉर्ड्स किंवा जैसलमेर स्टोनचा वापर करू शकता. पूर्व साईडला किचन आहे तर तुम्ही आयव्हरी कलरचा प्लॅटफॉर्म करू शकता. पण एक लक्षात घ्यायचं आहे की आग्नेय दक्षिण सोडून, पश्चिम सोडून इतर जर दिशांमध्ये आलाय तुमचं स्वयंपाकघर, तेव्हा ते लाईटच हवं, वजनाने लाईट हवं, कलर्सनी लाईट हवं. आणि लाल रंग भडक तर कुठेही लावू नये. अच्छा, कलर्स वरून आठवलं की ब्लॅक कलर बद्दल बरंच बोललं जातं की ब्लॅक शक्यतो घरात वॉल म्हणा किंवा मग जसं तुम्ही सांगितलं ओटा म्हणा, या अशा गोष्टी नको. तर मग ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? एनर्जी शोषून घेणारा रंग आहे, परिवर्तित करणारा नाही आहे. जेव्हा एनर्जी शोषून घेतो तेव्हा शुभ अशुभ दोन्ही एनर्जी शोषून घेतो. तर घरात भिंतींवर ब्लॅकचा रंग नसावा. बेज, ऑफ व्हाईट, क्रीम हे सरसकट तुम्ही सगळ्या झोन्समध्ये, सगळ्या रूम्समध्ये देऊ शकता. या कलर्सचा वापर करावा. पण आमच्याकडे जेव्हा लोक कन्सल्टेशनसाठी येतात तेव्हा कुठल्या स्पेसिफिक दिशेत जर दोष असला, समजा दक्षिणेत दोष आहे, तर आम्ही तिथे त्याचा कम्पॅटेबल कलर त्यांना लावायला सांगतो, पडदे लावायला सांगतो, आणखीन काही गोष्टी उपाययोजना म्हणून आम्ही त्यांना देतो. ओके. इव्हन विंडोजला फिल्म पण आम्ही त्या रंगाची लावायला सांगतो जर ओपनिंग्स असतील तर. म्हणजे त्यातनं जी येणारा जो प्रकाश आहे तो त्या रंगाने परिवर्तित होऊन घरात येईल. ओके. जो स्कॉर्चिंग सनलाईट त्या दिशांमधनं येणारा आहे तो जेव्हा तिथे फिल्म लागेल तेव्हा परिवर्तित होऊन येईल. तर ज्या ज्या दिशांमध्ये चुकीच्या ठिकाणी खिडक्या आल्या आहेत तिथे आम्ही फिल्म सांगतो, थिक कर्टन्स सांगतो, त्याशिवाय भिंतींना रंग देणं सांगतो, तशा पद्धतीचे. ओके. आता ताई आपण कलर्स आणि बाकी गोष्टींबद्दल बोललो, पण लहान मुलं असतील किंवा मग न्यूली मॅरिड कपल असेल तर यांच्यासाठी बेडरूम कोणत्या दिशेला असणं चांगलं असतं? शास्त्रांनी मुलाला आग्नेय दिशा दिलेली आहे आणि मुलीला वायव्य दिशा दिली आहे. डायगोनली ऑपोजिट दिशा आहे. आणि त्याचप्रमाणे स्थिर पृथ्वी तत्वाची दिशा ही गृहस्वामीला दिलेली आहे की ज्याला ते घरही चालवायचं आहे, बाहेरच्या निगेटिव्हिटीचं आक्रमणही शोषून घ्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या घराचं भरणपोषण करत असताना तो भक्कम राहायला हवा म्हणून. तर कपल्ससाठी ज्या बेडरूम आहे ती दक्षिण चालेल, त्याचप्रमाणे नैऋत्य चालेल. इनफॅक्ट इथे ओपननेस कमी असावा, खिडक्या कमी असाव्या, टेरेस असू नये. असेल तर तुम्हाला इमिजिएट त्याला क्लोज करणं गरजेचं आहे. तर कपल बेडरूम, गृहस्वामीची बेडरूम ही तुम्ही दक्षिण नैऋत्येला घेऊ शकता. पेरेंट्सही तिथे असले तर हरकत नाही.
पण मुलाची बेडरूम ही आग्नेयाला हवी आणि मुलींना तुम्ही वायव्येला देऊ शकता. आज आपला जो काळ चालू आहे की जिथे प्रचंड ॲडिक्शन्स आहे, मुलींसाठी पण वाईट परिस्थिती आहे, तिथे जे वायव्येचे दोष आहे ते जर असले तर तिथल्या ज्या विक्षेप देवता आहे त्या हायपर ॲक्टिव्ह होऊन जातात. म्हणजे जेव्हा वायव्य दिशेला कट येतो, डक्ट येतो, तेव्हा ते हायपर ॲक्टिव्ह होतात आणि अशा घरांमध्ये मुली भरकटतात, आंतरधर्मीय विवाहाला बळी पडतात, त्यांच्या करिअरचा सत्यानाश होतो पूर्णपणे. त्यामुळे वायव्येचे दोष ज्यांच्या घरात मुली आहे त्यांच्या घरात अजिबात असू नये. आणि आग्नेयचे दोष जनरली मेल साठी आहे, पण ज्यांना मुलं आहे अशांनी अजिबात रिस्क घेऊ नये. कारण शास्त्र म्हणतं पुत्रहानी, म्हणजे आग्नेय दिशेतला जो दोष आहे तो पुत्रहानी देतो आणि हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. माझे एक क्लायंट होते, त्यांचा बंगलो होता जमिनीवर, तर तिथे आग्नेयचा रोड हिट होता. आग्नेयला सेप्टिक टँक आलं होतं आणि घरामध्ये बंगलोतले टॉयलेट्स तिथे होते. त्यांना 2 मुलं आणि त्यांनी मोठा एक 15-16 वर्षाचा मुलगा होता. तर सुरुवात त्याच्या आईने मला कॉल करून अशी झाली की मला डाऊट आहे हा काही कुठल्या ॲडिक्शन्समध्ये आहे, जे घरातही दिसत होतं. मी तुम्हाला आत्ता बोलली की आपण ॲडिक्शन्स वायव्येकडनं पाहतो, तर ते मला लक्षात येत होतं. कुंडलीत हात घालायची गरज नव्हती, कारण मला आग्नेय आणि वायव्य हा पूर्ण अक्ष जो आहे तो बिघडलेला दिसत होता. तर मी ते जे पाहिलं त्याची कुंडलीमध्ये, तर ते पुन्हा ॲस्ट्रोवास्तूचा रोल आला. सगळे त्याची मारकेशाची महादशा चालू होती, शनी मंगळ होते एकमेकांच्या युतीमध्ये, ट्रान्झिटची जी प्लॅनेटरी पोझिशन होती ती अतिशय मारक होती आणि घरात आग्नेयचा मोठा दोष होता. तर मी त्यावेळेला त्यांना म्हटलं, एकदम सुसंपन्न लोक होते, 2-3 फ्लॅट्स त्यांचे रेंटने दिलेले होते, की तुम्ही रेमेडी करायच्या फंदात नका पडू, तुम्ही काही वर्षांसाठी हे घर शिफ्ट करा. तर म्हणाले ठीक आहे मॅडम, काय करायचं ते तुम्हाला कळवतो, आमचा आहे एक फ्लॅट इथेच पडलेला, लहान आहे, तर हो नाही चालू होतं. तर त्यावेळेला त्यांनी विचार करायला जो काही अवधी घेतला तेवढा पण अवधी त्या घराने त्यांना दिला नाही. तो मुलगा, त्याच्याकडे लेटेस्ट बाईक होती, किती CCची असते ती, त्यांनी स्पीडिंग करत त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो डिवायडरवर आदळला आणि तो मेला. म्हणजे जे त्यांनी म्हटलं आहे की पुत्र नाश करते आग्नेय दिशा, आग्नेय दिशेतले दोष, ते तंतोतंत सूत्र तिथे मॅच झालं होतं. आग्नेयाम शोकमादिशेत हे शास्त्रांनी म्हटलंय. तिथे जो ज्वालास्वरूप अग्नी आहे आग्नेयमध्ये, जेव्हा तिथे पृथ्वी तत्वाचं आवरण नसतं, म्हणजे काय, पृथ्वी तत्वाचं आवरण म्हणजे रूम्स आहे, सॉलिड बांधकाम केलेलं आहे, किचन आहे, तेव्हा तो कंट्रोलमध्ये राहतो. ज्या वेळेला तिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक येतं, ज्या वेळेला तिथे रोड हिट येतो, त्यावेळेला त्या विक्षेप डायटीसचं हायपर एक्सायटेशन होतं, त्या अतिप्रबल होऊन जातात आणि त्यावेळेला त्या तुमच्या पुत्र संततीचा बळी घेतात. बापरे. हो, फार दुर्दैवी, फार वाईट घटना की मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना महिनाभराचा अवधी पण मिळाला नाही, की मी त्यांना इमिजिएट ह्यांनी सांगितलं होतं की तुम्ही बाकी काहीच बघू नका, फक्त आग्नेय दोष नसलेल्या घरात तुम्ही शिफ्ट व्हा. कारण मला माहिती होतं की मी रेमेडी करणार, मी मुहूर्त पाहणार, ती जुळवाजुळव करून आणि त्याचे इफेक्ट मिळायला जो वेळ जाईल तितका पण वेळ नसणार आहे. पण म्हणून मी इथे आवर्जून सांगेल की आग्नेयामध्ये सेप्टिक टँक, अंडरग्राऊंड वॉटर टँक, ओपन टेरेस फ्लॅट असेल तर हे सगळे दोष असतील तर इमिजिएट ट्रीट करून घ्या. ओके. पण म्हणजे जसं तुम्ही आता बंगलो रिलेटेड सांगितलं, तर मग बांधकाम करताना कुठल्या चुका टाळाव्यात? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की खाली टँक असतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही कुठल्या बिल्डरला कन्सल्टेशन देतो त्यावेळेला त्यांना नकाशाच तसा बनवून देतो, किंवा इंडस्ट्रीयलमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये हे दोष आम्ही टाळतो. की सामान्य माणूस काय विचार करतो की आग्नेय दिशा आली म्हणजे ट्रान्सफॉर्मर चालणार, पण तसं नाही आहे. जेव्हा आपण इंडस्ट्रीचा विचार करतो आणि प्रचंड ऊर्जेचा विचार करतो आणि ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर खूप जास्त मेटल असतं त्याच्यात, तेव्हा ते पश्चिमेला गेलं तर जास्त चांगलं, कारण तिथे राहू आहे, तिथे शुक्र आहे, ते जास्त चांगल्याने त्या मेटल सोबत जेल होतात.
त्यासाठी आग्नेयामध्ये दोष नसावे म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर टँक, बोरिंग, विहीर ह्या गोष्टी नसाव्या, पूर्वेतही नसाव्या. लोक आणखीन एक चूक करतात की लोक ईशान्य दिशेमध्ये सर्रास बोरिंग घेतात. आता ईशान्येची जी देवता आहे ती शिखी आहे, वास्तुपुरुषाचं मस्तक आहे. आणि शिखीला जी देवता आहे ती ज्योती स्वरूप अग्नी आहे, जो जीवासाठी आवश्यक आहे. तिथून तो अग्नी प्रवास करत करत आग्नेयेत पोचून ज्वाला स्वरूप होतो. तर आपवत्स हे एक पद असतं ईशान्येतलं, थोडं कॉर्नरचा डिव्हिजन सोडून आत तिथे बोरिंग सांगितलेलं आहे. हे इतकं मायक्रो लेवलवर जेव्हा तुम्ही बांधतानाच काळजी घेता तेव्हा तिथे राहणाऱ्यांना मग त्रास होत नाही. मग हे विचार करावा लागत नाही की बेडशीट्स कुठल्या घालू आणि या इथे फेसिंग करू का. फेसिंगला अनन्यसाधारण महत्त्व लोक देतात, पण ह्या बेसिक गोष्टी आहे. बंगलो असो, फ्लॅट असो, ओव्हरहेड वॉटर टँक, अंडरग्राऊंड वॉटर टँक, जमिनीचा नॅचरल उतार तो चुकीचा असेल तर करेक्ट करता येऊ शकतो का, ह्या तुम्हाला पूर्ण लाईफ टाईम इफेक्ट देणाऱ्या गोष्टी आहेत. पण मग आता आपण जे आतापर्यंत बोलतोय भारता रिलेटेड बोलतोय, भारताच्या बाहेर वास्तुशास्त्र कसं काम करतं आणि तुमचे क्लायंट्स असतात का आउट ऑफ इंडिया वाले पण, त्यांना तुम्ही भारता इतकेच माझे भारताच्या बाहेर पण क्लायंट्स आहेत. जिथपर्यंत पृथ्वी आहे तिथपर्यंत वास्तुशास्त्राचे नियम आहे, स्थापत्यशास्त्र आहे ते. आणि मी म्हणेल की ते जास्त तयार असतात आम्ही सांगितलेल्या उपाययोजना करायला. की इथे जर आम्ही सांगितलं एखाद्याला की हे कन्स्ट्रक्ट कर, तर ते कसं होऊ शकत नाही ते तो आम्हाला सांगतो. तिथे तो मात्र तयार असतो ते करायला. तर तिथे पण मी घरांचं सिलेक्शन करून देते. तर त्यामध्ये कसं आहे की जसं मी तुम्हाला बोलली की आपल्या भारतामध्ये जो स्कॉर्चिंग सनलाईट आहे आपल्याला 10-11 महिने असतो, तर आपल्यासाठी पूर्व उत्तर दिशा महत्वाची आहे. आपल्याला दक्षिणेकडून येणारी ती भयंकर स्कॉर्चिंग सनलाईटची एनर्जी नको आहे. पण भौगोलिक निकषानुसार ग्लोबल वास्तू करताना ते नियम थोडे बदलतात. पण बाकी ऊर्जेचे नियम लक्षात ठेवून तिथे पण आम्ही रेमेडीज करतो. फ्लॅट सिलेक्शन, प्लॉट सिलेक्शन सगळं करतो आपल्यासारखेच. आणि इथून तिथे स्थान म्हणजे स्थलांतर केलेले लोक आहेत ते तिथले स्थानिक सगळे माझे क्लायंट्स आहेत. इव्हन दुबईत पण लोक अतिशय रेडी असतात हे सगळं करायला. इतकंच आहे की आपल्याला जितकी तोडफोड करून वास्तुशास्त्र करणं सोयीचं आहे तितकं त्यांना नसतं. त्यावेळेला थोडं सिलेक्शन प्रोसेसमध्ये भर द्यावा लागतो आणि रेमेडीवर भर द्यावा लागतो. की मग मी जर सिलेक्ट केलंय कुठलं घर, तर घेतानाच मी ते बघते की ह्यात अगदी मिनिमम तोडफोड करावी लागावी. आणि रेमेडी करण्यापेक्षा ऊर्जा वाढवायसाठी ज्या काही आम्ही गोष्टी करतो त्या कराव्या. तर भारताबाहेर पण आहे. पण मग आता ज्यांना तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर ते कसं करू शकतात आणि तुमची प्रोसेस काय असते युजुअली? मला कॉल करून अप्रोच करू शकतात. माझं इन्स्टा हँडल आहे, फेसबुक आहे. आणि प्रोसेस म्हणाल तर ऑनलाईन कन्सल्टेशन पण असतं, ऑफलाईन पण असतं, व्हिजिट्स असतात. आणि जे कमर्शियल आहे तिथे व्हिजिट केल्याशिवाय पर्याय नसतो, कारण ऊर्जेचा खूप मोठा रोल असतो. इसोटेरिक वास्तू ज्याला म्हणतात, सभोवताल, की कुठे डोंगर आहे का, टेकडी आहे का, कुठे पाण्याचा झरा आहे का, हे पाहावं लागतं. म्हणजे जे घराचे नियम आहे तेच्या ते तुम्ही कमर्शियलला लागू नाही करू शकत. ज्या वेळेला मोठी लँड पाहायला जातो जी काही एकरांमध्ये असते त्यावेळेला तिथे व्हिजिट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर लोक मला कॉल करून अप्रोच करू शकतात. आणि पुढे ती प्रोसिजर असते. आम्ही टू द स्केल पूर्ण ड्रॉइंग काढतो जे बिल्डरने दिलेलं असतं. गरज जिथे ज्यांच्याकडे ड्रॉइंग अवेलेबल नाही आहे तिथे आमचा ड्राफ्टमॅन जाऊन ते पूर्ण मोजमाप करून काढून आणतो. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे उत्तर दिशा जी अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यात टिल्ट आहे का बघून. आणि आपण ग्लोबल वास्तू हा विषय निघाला तर सांगते की तिथे आम्ही डायरेक्शन्स कशा चेक करतो. कारण मला तर तुम्ही दिलेल्या उत्तरेवर विश्वास नाही. तुमची उत्तर आणि मी जी बघणार ती निश्चितपणे वेगळी असणार. तर आम्ही त्यावेळेला गुगल अर्थ प्रोनी लोकेशन ट्रॅक करून त्याचं त्या लोकेशनवर तो उत्तर किती डिग्री दाखवतोय ते आणि त्यांच्या कंपासचं एक रिडिंग हे घेऊन तो उत्तर मार्क करतो. म्हणजे तो नॉर्थ आमचा परफेक्ट नॉर्थ तसा मार्क करतो. तर ही सगळी प्रोसिजर असते. घरांच्या केसमध्ये मी पूर्ण वास्तू कंप्लायन्स इंटिरियर लेआउट प्रोव्हाइड करते त्यांना. आणि त्यात पूर्ण डिटेल असतं सगळं. जे लोकांचे खास प्रश्न असतात, बेडशीट आणि पडद्यांचे रंग, फोटो फ्रेम्स, शू रॅक, देवघर, हे प्रश्न कंपल्सरी असतात. हां, तर हे सगळं मी त्या रिपोर्टमध्ये लिहून देते. मी जे रेमेडियल सजेशन्स आहे ते पूर्ण लिहून देते. आणखीन मिसलेनियस काही टिप्स असतात. असा एक संपूर्ण ड्रॉइंग प्लस रिपोर्ट
कबर्ड्स कुठे असावे, हेड पोझिशन्स कुठे असाव्या. वा. आफ्टर कोविड वर्क फ्रॉम होमसाठी स्पेस असतो, तो एक डेडिकेटेड स्पेस त्या घरात, त्याचं फेसिंग कुठे असावं. मुलं आहे तर त्यांचं अभ्यासाचं काय, मुलीची बेडरूम, मुलाची बेडरूम. जर लहान घर असेल तर दोघांना एक बेडरूम द्यायची असेल तर ती एक काय सुवर्ण मध्य करू शकतो. हे सगळं डिटेल कन्सल्टेशन असतं. वा. म्हणजे जर कोणी इंटेरियर डिझायनर असेल तर त्याचं काम तुम्ही सोपं करता, एकदम सोपं. आणि ज्याच्याकडे इंटेरियर डिझायनर नाही तर तुम्हीच इंटेरियर डिझायनर. आम्ही जे ड्रॉइंग देतो ते तुम्हाला जर एका निष्णात कार्पेंटरला तुम्ही दिलं तर तुमचं सुंदर घर होऊ शकतं. इंटेरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स ह्यांना थोडा आमच्याशी त्रास असतो, कारण ते फक्त एस्थेटिक्स बघतात, आम्ही ऊर्जा बघतो. की हे सुंदर कमी दिसलं तर चालणार आहे, पण ऊर्जा मात्र पॉझिटिव्हच होईल. की तुम्ही म्हणाल उत्तरेला डोकं करा कारण हा व्ह्यू आहे, तर मी ते ऐकणार नाही. खरंय, अगदी बरोबर. आणि आता म्हणजे आपण एवढ्या गप्पा मारतोय तर मला एक काय म्हणतात, जाता जाता तुम्हाला एक विचारावं असं वाटेल की बरेच वास्तू एक्सपर्ट जे असतात त्या बऱ्याच प्रकारच्या रेमेडीज सांगतात. मग त्याच्यात ते प्लॅस्टिकचे पिरामिड्स वगैरे लावायला सांगतात. मग ते आपण घरात गेले की असे कोपऱ्या कोपऱ्यांना ते व्हाईट ट्रायंगल्स दिसतात. तर मग हे कितपत योग्य आहे का नाहीये? ती फार मोठी दिशाभूल आहे वास्तुशास्त्राची केलेली. ते टेपिंग वगैरे पण असतं काय वेगवेगळं? मुळात मी तुम्हाला म्हटलं हे पारंपरिक शास्त्र आहे, हे 18 महर्षींनी लिहिलं आहे आणि हे अथर्ववेदापासून आहे. तर त्या काळामध्ये प्लास्टिक अस्तित्वातच नव्हतं. धारावी आल्यावर प्लास्टिक अस्तित्वात आलं आणि तुम्ही तिथले बनलेले पिरॅमिड्स लावता, ते भिंतीवर लावता. शास्त्र भूमीचं आहे. जोपर्यंत तो गुणोत्कर्ष तुम्ही भूमीच्या लेवलवर करत नाही, जमिनीत करत नाही, तुम्हाला रिझल्ट मिळणारच नाही. प्लास्टिक हे शास्त्रात कुठेही शास्त्र संमत नाही. प्लास्टिकच्या टेप्स या शास्त्र संमत नाही. इतकं सोपं असतं दोष घालवणं. तर नुसता टेप लावूनच काम झालं असतं. तो प्लेसिबो इफेक्ट असतो की आज आम्ही कन्सल्टंटला पैसे दिले, आम्ही टेप विकत आणायला पैसे खर्च केले, आम्ही वेळ काढून ती टेप चिपकवली, आता इफेक्ट मिळणार. हे 8 दिवस वाटतं असं, पण हे शास्त्र संमत नाही आहे. एक टॉयलेट करेक्शन ही मोठी प्रोसेस असते. एनर्जी ब्लॉक करण्यापासून सुरुवात असते. काही असे ज्याला अभ्रक म्हणतो, मस्को व्हाईट ज्याला म्हटलं जातं, आधी ते ब्लॉक करायला टाकतो आम्ही तिथे ग्रूव्ह करून. जर टाईल्स लागल्या असतील तर ग्रूव्ह करतो, नसतील लागल्या तर मग भरपूर प्रमाणात तिथे त्या दिशेच्या तत्वाची ती पट्टी टाकतो. ग्रह, दिशा, तत्व, ऊर्जा हे जे मी म्हटलं, आणि देवता. तर कुठला देवता म्हणजे वास्तुपुरुष मंडळातला एनर्जी फील्ड हॅम्पर झालाय का ते बघतो. पुन्हा त्या कमोडची पोझिशन चेंज करण्यासारखी आहे, फिरवून होणार आहे की ते काढूनच टाकावं लागणार आहे ते बघतो. त्याच्यानंतर गुणोत्कर्ष करायला ॲज अ रेमेडी त्या जागेला टॉयलेट आल्यामुळे जी हानी झाली आहे ती भरून काढायला काय टाकायचं, ते जेमस्टोन, ते मेटल्स, ते सगळं टाकतो. कारण वास्तुशास्त्र ज्या काळात लिहिलं गेलं तेव्हा अटॅच टॉयलेट हा कन्सेप्टच नव्हता, बाहेरच असायचे. आणि त्याची रचना पण अतिशय वेगळी होती. आज आपल्याकडे टॉयलेट्स आणि बाथरूम्स जे अटॅच्ड आहे त्याच्याशिवाय तर तो फ्लॅट विकले जाणार नाही. जितके बेडरूम्स तितके बाथरूम्स, ते हा हे आहे. आणि ते प्रबळ पृथ्वी तत्व असतं की अजून जितक्या लॅविश फ्लॅटमध्ये तुम्ही जाल तर तिथे हेवीनेस वाढत जाईल. तो जो काउंटर प्लॅटफॉर्म आहे तो मोठा होईल, बाथटब येईल, आरसा जो आहे तो पूर्ण भिंतीवर असेल. बरोबर. आरसा जलतत्व आहे, तो दोष निर्माण करतोय. बाथटब हेवीनेस निर्माण करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ती रेमेडी केली जाते. ती पट्ट्या चिपकवून काही होत नाही. आणि पिरॅमिड्स पण कॉपरचे असावे, लेडचे असावे. दिशानुसार तो धातू तुम्ही निवडावा की दक्षिणेला करता आहात, नैऋत्येला करता आहात तर लोखंडी असावे किंवा लेड असावं. आणि पिरॅमिड सरसकट कुठेही लावू शकत नाही. पिरॅमिड जे आहे ते पृथ्वी तत्वाच्या दिशांमध्येच चालतं. आजकाल ते विश पिरॅमिड्स आणि असे ते रेझिनचे बनलेले पिरॅमिड्स ते उत्तरेला वगैरे ठेवतात. मुळात तर त्याचा उपयोगच होत नाही. पण उत्तर पूर्वेला पिरॅमिड्स चालत नाही. पिरॅमिड्स फक्त आग्नेय, पश्चिम, नैऋत्य, दक्षिण ह्याच दिशांना तुम्ही लावू शकता. आयदर तुम्ही ते भूमीखाली लावू शकता किंवा रूफ बनवून त्याचं करू शकता. तर या प्रत्येक गोष्टीचे टेक्निक्स आहे. कुठे मेटल यूज करायचं, कुठे लाकूड यूज करायचं आहे, कुठे पॅनलिंग करायचं आहे. की आज मला एक आग्नेयाचं टॉयलेट ट्रीट करण्यासाठी मी पूर्ण तो सगळ्या वेनी विचार करेल की ह्याला कसे बेस्ट रिझल्ट देता येतील.
त्यामुळे फक्त टेप वगैरे नाही, अजिबात नाही. लोकांना टेपाला आल्यासारखं नाही, त्या शॉर्ट फॉर्मने काहीही होत नाही. नाही, अगदीच बरोबर. म्हणजे मला प्रेक्षकांना हेच सांगावं असं वाटेल की आयुष्यात आपण घर एकदाच, म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं ते, तर आपण त्या बाबतीत एवढा खर्च करतो, तर थोडे 2 पैसे ह्या गोष्टीला तुम्ही स्पेंड करा, बट तुम्हाला ते लाईफ लॉंग त्याचा उपयोग होतो. म्हणजे असं तर अजिबात नसतं की ते 6 महिन्यांनी परत रिचार्ज करा. नाही, ज्यावेळेला आपण भूमीमध्ये धातू अध्याय, रत्न अध्याय करतो ते लाईफ लॉंग असतं. आम्ही जेमस्टोन्स वापरतो, अतिशय उत्तम क्वालिटीचे, आम्ही मेटल वापरतो आणि हे क्लायंटच्या समोर आम्ही टाकतो. बरं, ह्यातला काहीही मी सेल करत नाही. त्याच्याच्यानी जर माझ्यापेक्षा बेटर वेंडर्स क्लायंटकडे असतील की मला काही पेठेतले लोक वगैरे भेटतात किंवा आम्ही हे अरेंज करतो मॅडम लोखंड, आम्ही हे कॉपर अरेंज करतो, तर मी त्यांना करू देते. पण काही काही रिसर्च प्रोडक्ट आहे माझ्या गुरूंची, की जसं लिंगम आहे, तर ते मी माझ्या स्पेसिफिक खात्रीच्या ठिकाणूनच ऑर्डर करणार. बरोबर. की जिथे महादोष असतो तिथे आम्ही त्या मंत्रबीज प्लेटवर ते लिंगम प्रस्थापित करतो आणि ते त्या प्रकारे ठेवतो, तशी रेमेडी करतो. पण जिथे मेटल्स असतं ते कोणी कुठूनही घेऊ शकतो, पण त्याच्यात अतिशय हेराफेरी आहे. खात्रीच्या व्यक्तीकडनं घेतलेलं चांगलं, कारण की जेव्हा हेलिक्स असतात, म्हणजे ट्रायंग्युलर शेपचे असतात आणि स्क्वेअर शेपचे असतात दिशानुसार, तर आता पूर्व आग्नेयाला कॉपरचे ट्रायंग्युलर हेलिक्स, तर त्याच्यात इथपासनं कॅल्क्युलेशन आहे की ती मात्रा सुद्धा 3.5 असावी. म्हणजे तो जो ट्रायंगलचा वेढा आहे तो 3.5 मात्रेचा असावा. त्याच्या मागे ते सायंटिफिक रिझन आहे. तर ॲमेझॉनवर ज्या वेळेला आम्ही देतो त्यापेक्षा अत्यंत कमी किमतीत मिळतं, त्यावेळेला ते 2 किंवा 2.5 वेढ्याचेच असतात. अच्छा. इतकी बारकाईने जेव्हा कुठलं प्रोडक्ट रिसर्च करून बनवलं जातं तेव्हा त्याचे रिझल्ट्स मिळतातच. करेक्ट. तर ताई, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात त्याबद्दल तुमचे पहिले म्हणजे मनापासून आभार. तुमचे पण आभार, तुम्ही मला बोलवलं. आपण एवढ्या छान गप्पा मारल्या आणि पॉडकास्ट न होता हे एक गप्पांचं सेशन झालं असं एक म्हणता येईल, कारण की जोडून प्रश्न येत होते आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांच्याही जे मनात प्रश्न होते मी त्या प्रकारे तुम्हाला विचारले असावेत. तर त्यासाठी परत एकदा आभार. आणि तुम्हाला जाता जाता काय सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना? इथे मी हे सांगेन, मी निश्चितच माझ्या शास्त्राला अनुसरून तुम्हाला सांगेन की आपण कोणी पण जेव्हा व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा म्हणतो तो सेटल झाला आहे. तर आपल्याकडे सेटलमेंटची जी व्याख्या आहे ती ही आहे की मूल मोठं झालं, धंद्या पाण्याला लागलं, नोकरीला लागलं आणि त्यांनी स्वतःचं घर घेतलं. म्हणजे आपण समोरच्याला रेकग्निशनच तेव्हा देतो जेव्हा तो स्वतःची वास्तू घेतो. आणि ती वास्तू, मी आज इथे एकदम हाय क्लासबद्दल बोलत नाही आहे, मी मिडल क्लासबद्दल बोलत आहे, की अशी लोक ज्यांचं घराचं स्वप्न ते आयुष्यात एकदा, फार तर फार 2दा पूर्ण करू शकतात. आणि कोणीही असला तरी त्याच्या आयुष्याचा भरपूर भाग त्या घरासाठी जे लोन आहे ते फेडण्यात जातो. ते सगळे कष्ट, त्याचं पूर्ण तारुण्य, यूथ त्याच्यात जातं. बरोबर. आणि तो त्या अशा, म्हणजे जिथे सगळ्या भावना गुंतलेल्या आहे की तुम्हाला रेकग्निशन तेव्हा मिळत आहे, तुम्ही सेटल झाले हे तेव्हा लोक म्हणतात आहे, असं जे घर आहे ते तुमच्यासाठी सर्व दृष्टीने सुखकारी व्हावं. जसं शास्त्रात सांगितलं आहे, व्याख्या केली आहे की पुत्र पौत्र विवर्धिनी असावं, की तुमचे 2-3 जनरेशन्स तिथे आरामात राहू शकावे, आनंदी राहू शकावे आणि कुठल्याही प्रकारच्या अघटित घटना तिथे होऊ नये. करेक्ट. तर त्यामुळे असं घर हे वास्तू सुसंगतच असावं असा आग्रह मी निश्चितपणे करेन. नक्कीच. आणि ज्यांना कोणाला ताईंना म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा असेल, कन्सल्टेशन घ्यायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. त्यांचे 2 नंबर्स आहेत, त्यापैकी कुठल्याही एका नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला असं आलं की दुसऱ्या कुठल्या व्यक्तीशी बोलत आहेत तर प्लीज थोडा पेशन्स ठेवा. थोड्या वेळाने ताई कॉल बॅक करतील किंवा तुम्ही परत एकदा कॉल करा, कारण बरेच लोक असे कमेंट्स करतात की यांचा नंबरच लागत नाही आहे दुसऱ्या कोणाशी बोलत असताना. त्यामुळे असं नाही आहे, ताई तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. लोकांचे कन्सल्टेशन झाल्यावर पण इतके प्रश्न असतात आणि तुमच्यासाठी हे रोजचं काम असलं तरी त्यांच्यासाठी नवीन असतं, तर अतिशय लहान सहान गोष्टीत त्यांचं मार्गदर्शन करावं लागतं. सध्या तरी मी करते, त्यामुळे कॉल वेटिंग येऊ शकतो. येस.
सो प्लीज तुम्ही दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. त्यांचं इंस्टाग्राम हँडल पण आहे, त्यावर जाऊन पण तुम्ही त्यावर बऱ्याच टिप्स मी दिलेल्या आहेत. हां, सो तुम्हाला ज्या रेमेडीज, पटकन क्विक रेमेडीज हव्या असतील तर त्या तुम्हाला इंस्टाग्राम चॅनलवर मिळतील. आणि ताई, जाता जाता आमचं स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो. तर त्यामुळे आजचा पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.